सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात तुमचं स्वागत। मानवतकरांचे ग्रामदैवत असलेले श्री खंडोबा यांचा विवाह सकाळी सूर्योदय समयी मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाला। याचे यजमान अनिल व अनुराधा जाधव हे दाम्पत्य होते। विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर हजारोच्या संख्येने महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी सतत मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत आहे। दरम्यान याबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला असून याची माहिती आमदार बच्चू कडू यांच्याकडून देण्यात आली आहे। मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची दोन वेगवेगळ्या पद्धतीने गट केले जाणार आहेत। किरकोळ गुन्हे आणि गंभीर गुन्हे अशी यादी तयार केली जात आहे असं सांगण्यात आलं आहे। यातील किरकोळ गुन्हे तत्काळ मागे घेण्यात येणार असून यासाठी पोलिसांकडून माहिती देण्यात येत असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे। अध्यक्षांनी जो न्यायनिवाडा केला त्यात कायदे, नियम आणि वस्तुस्थिती न्यायनिवाडा केला। जनतेशी दिशाभूल करण्यासाठी त्यांचे रोजचे केविलवाणी प्रयत्न सुरू असतात असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंना महापत्रकार परिषदेवरून लगावलाय। राम मंदिराच्या कामाचा निर्णय राजीव गांधी यांच्या काळात झाला। आता भाजप RSS त्यांच्या मतांसाठी फायदा घेत आहे अशी टीका शरद पवार यांनी केली आहे। गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का असा सवाल शरद पवारांनी केलाय। देशातल्या लोकांची उपासमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा असा टोला पवारांनी लगावलाय। बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे उत्तम पाटील आणि रावसाहेब पाटील यांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघणाऱ्या पायी दिंडीला अवघ्या 4 दिवसांचा काळ शिल्लक राहिला असतानाच मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे। माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, सरकारचं मोठं षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे। विशेष म्हणजे काही मराठा समन्वयक यांचे नाव न घेता त्यांच्यावर देखील जरांगे यांनी आरोप केला आहे। सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। महत्त्व आणि गरज नसलेल्या गोष्टी जनतेसमोर ठेवल्या जातात। महागाई आणि इतर समस्या झाकून ठेवण्यासाठी इतर गोष्टी केल्या जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। सीमा भागातील निपाणीत राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला। यावेळी ते जयंत पाटील यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला। जयंत पाटील म्हणाले की काळ बदलला आहे, देशाची परिस्थिती वेगळी आहे। कर्नाटकात बजरंग बलीचा आधार घेतला होता, आता देशात रामाचा आधार घेतला जात आहे। महत्त्व आणि गरज नसलेल्या गोष्टी जनतेसमोर ठेवल्या जातात। महागाई आणि इतर समस्या झाकून ठेवण्यासाठी तर गोष्टी केल्या जातात असा टोलाही त्यांनी लगावलाय। नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्यात 2 दिवसांपासून पार्किंगमध्ये उभे असलेल्या गाडीतून लॅपटॉप चोरी तक्रार दाखल झाली होती। CCTV आणि तांत्रिक मदतीने 2 चोरांना छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन परिसरातून वाशी पोलिसांनी ताब्यात घेतलं। या चोरांकडून वाशीमधून चोरीला गेलेल्या 2 लॅपटॉपसह एकूण 7 लॅपटॉप आणि इतर मुद्देमाल हस्तगत केलाय। आज न्यायाधीशाच्या भूमिकेत राज्यातील जनता आहे। लवादाने दिलेला निर्णय त्यांची बायकोही मान्य करणार नाही, डर नाही म्हणून हे जनता न्यायालय घेण्याची हिंमत आजही आम्ही दाखवली आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। केंद्र सरकारने लागू केलेले हिट अँड रन कायदा रद्द करण्यात या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील खासगी वाहन चालकांनी स्टेअरिंग छोडो आंदोलन केलंय। या वाहन चालकांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। केंद्र शासनाने लागू केलेल्या अन्यायकारक कायद्यामुळे खासगी वाहन चालक वाहन चालवायला तयार नाहीत, त्यामुळे हिट अँड रन कायदा तत्काळ रद्द करावा अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे। हिंदू धर्मगुरू पीठाधिपती शंकराचार्य यांचे हिंदू धर्मासाठी कायम योगदान असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता। त्यावरून आता सर्व संतापाची लाट उसळली आहे। तर काँग्रेसने आई पक्षाने यावरून राणे यांच्या विरोधात निषेध आंदोलन सुरू केलंय। कर्जत तालुक्यात नेरळ येथे काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात येऊन राणे यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे।
सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.